कृषी पंप केबल चोऱ्यांचे सत्र सुरूच. वाढत्या चोऱ्यांनी शेतकरी हैराण. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वाला. ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेताला पाणी पुरवठा करणाऱ्या शेती पंपाच्या विद्युत मोटारीच्या केबल चोरीला जाण्याचे सत्र काही थांबत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पोलिसांनी याची चौकशी करून केबल चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नांदगाव खंडेश्वर शहरातील मोखड रोड, सावरगाव रोड शेत शिवारात रात्रीच्या वेळी शेतात असलेल्या विद्युत पंपाच्या केबली अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. त्यामुळे पिकाला पाणी देण्यात अडथळे येऊ लागल्याने बळीराजा हतबल झाला आहे. शेतकरी नितीन दुधे, आनंद डकरे, मनोज राठोड, गोपाल बनकर, चेतन डकरे या शेतकऱ्यांच्या अंदाजे 20,000 रुपये किमतीच्या केबली चोरीला गेल्या आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेचा तपास नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लांबाडे करीत आहेत. जेव्हा माझ्या शेतात पाणी चालू होतं तेव्हा तो व्यवस्थित होता, पण मी आज जेव्हा गेलो शेतात तर मला असं कळलं की माझा केबल चोरीला गेला. मी आसपास विचारपूस केली तर आणखी 2-3 जणांची केबल चोरीला गेलेली आहे. त्यामध्ये आमचे सोबती जे बाजूला त्यांचे शेत आहे त्यांचा पण केबल चोरीला गेला आहे. तर असे आमच्या आजूबाजूवाले किती जणांची केबल चोरीला गेले असेल हे अंदाज नाही. आता यासाठी मी पोलीस स्टेशनला येऊन आता रिपोर्ट केला. आता पोलीस स्टेशनमध्ये काय कारवाई करतात पोलीस प्रशासन असं बघायला काय सांगणार आहे तुम्ही? सांगा, तेच समस्या आहे ना.